हॅलो नमस्कार गाईज, माझं नाव ओमकार कोहली आणि आता आम्ही ट्रिप चालू करत आहे. हा माझा मित्र आहे इथून आणि अजून तिथून एक मडवरून मित्र येईल. हे आमचं भाटी गाव आहे. आमच्या इकडून ना हे जे एअरपोर्ट आहे ना ते त्या साईडला आहे, तर आम्हाला बोट वगैरे एक फेरी करायला लागते. त्याच्यानंतर आम्ही तिथे पोहोचू शकतो. हे बघा आमची बॅग आणि हा आमचा मित्र पण मिळालेला आहे. आम्ही तिघं चाललो आहे. 3 बाय 3 होता बाईक. तर सीन असा झाला आता काय झालं माहिती आहे काय, आम्ही आलो तिथं तुम्हाला माहितीच आहे ना कशी ट्रॅफिक असते सकाळी. तर आम्हाला ट्रॅफिक भेटली. तर त्याच्यात सीन काय झाला असा की आम्ही आलो इथे 7:50ला आलो आणि 7:55ला क्लोज झाली. तर आम्हाला सोडायला पाहिजे ना त्यांनी, तर आम्हाला सोडलं नाही. फ्लाईट मिस झाली ना, तुम्हाला एक काम करायला लागेल, नेक्स्ट रिशेड्यूल करायला लागेल फ्लाईट आणि त्याच्यासाठी तुम्हाला पर पर्सन ते भरून टाकले. आता एवढं मन नाही मारायचं, कारण काय आपण एवढी फ्लाईट वगैरे केलं आहे बुक आणि त्याच्यातून मग असं झालं तर चांगलं नाही वाटत ना. माहितीच आहे ना इथे काय असतं सर्व, हेच कॅफेज वगैरे आहेत. कारण काय आत्ताच आपले कॉम्पिटिशन वगैरे झालेत आणि त्याच्यात तिथे चीट केलं, काय नाही काय खाल्लं. एक हेल्दी ऑप्शन भेटलं असतं ना काहीतरी खायचं, तर खूप चांगलं झालं असतं. त्याच्याने मग पूर्ण बॉडीची एवढी मेहनत केलेली कंडिशनची वाट लागून जाते. त्यामुळे मी शोधतोय कधीपासून काय करूच नाही शकता आपण. मेन तर माझीच गलती होती. मी सकाळी उठलो 4ला, सर्वांनी मला फोन वगैरे केलं, बट काय माहिती काय झालेलं, मला टाईमपास खाली फुकट माझा चालू होता. रील्स बनवतोय तर काय हे करतोय. 10-20 मिनटासाठी किती मोठा नुकसान झाला आम्हाला माझ्या. हॅलो गाईस, तर आमच्या आता चेकिंग वगैरे झाली. मी शूट करायचं विसरलो त्या गडबडीत. हे बघा आमच्या तर इथून होईल. तर आम्हाला तर खूप भूक लागलेली, तर आम्ही थोडं KFC मागवलं आहे इथे. हॅलो गाईस, तर आपलं हे झालं आहे व्हिडिओ कोडिंग. आता आपण चाललो आहे ट्रेनमध्ये डायरेक्ट हे करायला. मग एंट्री घेत आहोत राईटमध्ये. राईट आहे ही बघा एंट्री. गणपती बाप्पा मोरया. हे बघा आता फ्लाईट पूर्ण फुल होत आहे. ते पण तुम्ही बघून घ्या कसं दिसतं बाहेरचा व्ह्यू. कधीपासून खूप सारे संघर्ष केले, त्याच्यानंतर फायनली आपल्याला ही फ्लाईट भेटली आणि आपली सीट आहे. तर डायरेक्ट आता भेटूया आपण लँडिंग करता वेळी. तोपर्यंत तुम्ही आमच्यासाठी प्रे करा की आमची फ्लाईट सुखरूप आम्हाला पोहोचवली. हॅलो गाईज, तर आम्ही आता ना खूप वरती आहोत आणि बाहेर व्ह्यू बघा काय झाला आहे, एक नंबर. हा बघा गाईज बाहेर व्ह्यू बघा, खतरनाक झाला आहे ना पूर्ण व्ह्यू बघा. असं वाटते की हॅलो गाईज, तर गणपती बाप्पा मोरया. आम्ही आता लँडिंग करत आहोत. हे बघा तुम्ही बघू शकता लँडिंगची. हॅलो गाईज, तर आम्ही आता सेफली लँडेड झालो आहे. पासून भूकच लागते सकाळपासून, काय समजत नाही. दिल्लीला आलं तर दिल्लीचं काहीतरी स्ट्रीट फूड ट्राय करायलाच लागेल ना. स्लीपर AC बस, तर ती पकडायला जायला लागेल आपल्याला काश्मीरी गेट. तिथून थेट जाणार आपण कटरा वैष्णोदेवीला. हॅलो गाईस, तर रात्री सीन काय झाला असा की आम्ही पोचलो. तो मेट्रोचा खूप सफर होता, तर मी ना शूट नाही करू शकलो काय जास्त, कारण काय एवढं दिमाग खराब झालेलं. इथून रात्री हेच होता तेच होता. आता अर्ध्या रस्त्यात पोचलोय. कटरा जाऊ, तिथे थोडा रेस्ट करू. रेस्ट केला तर 4-5 तास. तसं तर झोपून होतो पूर्ण. रेस्ट वगैरे झाला ना की डायरेक्ट जाऊ आपण इथे वैष्णोदेवीचं दर्शन घ्यायला. तिथे IDs वगैरे बनवायला लागतील. हे बघ समोरचा व्ह्यू बघलोय आणि एन्जॉय करतोय व्ह्यू. नाहीतर बाकी तर सर्व ओके होतं, बस त्या फ्लाईटच्यासाठी आमचे 15-20 हजार एक्स्ट्रा गेले त्याच्यामुळे आम्हाला. नाहीतर आमची डायरेक्ट फ्लाईट श्रीनगरचीच होती. आता काय करणार, गॉड्स प्लॅन आहे ना. अनएक्सपेक्टेशन केली दिल्लीवरून. तुम्हाला सांगितलं त्या बसमध्ये की आम्हाला डायरेक्ट कटराला सोडेल, तर त्याने आमच्याकडून तिकीटं वगैरे घेतली. तर तो नंतर काय बोलतो की तुम्हाला ना हे करायला लागेल, चेंज करायला लागेल बघत होतो. तर त्याला आम्ही बोललो की अरे हम लोग चेंज काय केले, तर उधर से हम लोग ने वो कर दिया ना पूरा. तर बोलतो की नाही तुम लोग को चेंज करना पडेगा. तर त्याने आमच्याकडून तिकीट वगैरे घेतली. तर एक बसमध्ये ना 12 जण होते आणि आम्ही 4 जण होतो. त्याने आम्हाला उतरवलं. तर बोललो की तुम लोग को उतरना पडेगा. तर आम्ही उतरलो. तर जाऊ दे बाबा, आपल्याला काय हे नाही ते नाही.
तर नंतर उतरलो आम्ही. त्याच्यानंतर बोलते की तुमको अभी पैसा भरणा पडेगा. बोललो हम लोग ने उधर पैसा भरा आहे आणि आमच्याकडे तिकीट पण आहे कारण का ट्रेन तिकीट घेतली. तर नंतर तो बोलतो किती तिकीट सुचू द्या. बोललो भाई साहेब एवढा मोठा स्कॅम आमच्यासोबत. तर नंतर तो बोललो तर तो बोलला की नाही बाय असं ऐसा होता. तर त्याच्यानंतर झाला सर्व सीन झाला. नंतर खाली उतरलो. चांगलं झालं की मला बसचं नाव आठवण होतं. तर मी बोललो वैष्णो यात्रा करून एक बस होती त्याच्यातून आलो आम्ही. तर तो बोला अच्छा ठीक आहे तो मैं उधर फोन करके बात करता. तर हॅलो गाईज, आम्ही आता इथे कटराला पोचलो. कधीच पोचलो. तर आता इथे ना सिम काय माहिती आहे, इथं जम्मू काश्मीरला ना आपली सिम नाही झालं मुंबईची सिम वगैरे आपल्याला नवी काढायला लागते. तर आम्ही ते तुम्ही बघू शकता इथे आम्ही सिम नवीन काढायला आलो आहे. हा सुंदर वगैरे बसला आहे त्याच्या नावावरती काढतो. इथे अनलिमिटेडमध्ये 3-4 लोक वगैरे कनेक्ट करू शकतात त्याला. हे आता करतोय. हॅलो गाईज, तर आता हे बघा ही माझी ड्रेसिंग आहे. शूज पण दाखवा रे. शूज कसे आहेत बघा. आंघोळ वगैरे केलो. खूप थंडी आहे इथे. आता मी थर्मल वगैरे घातलं आणि आता याच्यावरून हे घालणार आहे मी. हे बघा माझं जॅकेट इथे आहे. हे घालून आता आम्ही काहीतरी खाणार मस्त चांगलं आणि मग आपली वैष्णोदेवीची आपण यात्रा सुरू करणार. आता इथे बघा हे खूप आता वेदर थंड आहे. तुम्हाला असं फील होतं ना इथे पण मजा पण आले. आणि दाखवता येणार आहे ते बाहेरचा व्ह्यू वगैरे. मस्त व्ह्यू झाला एकदम. काय सही वाटते. हे बघा ही आमची बाल्कनी आहे. आमचा रूम आहे. हॅलो गाईज, खूप बेकार थंडी आहे. बेकार एकदम. भाई साहेब वाटलं नव्हतं एवढी थंडी होईल. जशी जशी रात्र पडत चाललंय ना तसं आमचे हे चढत आहे. आम्ही ID कार्ड वगैरे बनवलं आणि खूप भूक लागलेली. तरी बोललो पहिला आपण काहीतरी खाऊया त्याच्यानंतरच आपण ट्रॅक करूया. जीव नाही उरणार आपल्याला ट्रेकिंग करायला. तुम्ही हे बघू शकता आमचं जेवण आलेलं आहे. तुम्हाला जेवण दाखवतो थांबा. हे बघा जेवण आहे. याच्यात लसण प्याज वगैरे काय नाही. हा की बसलाय खायला जेवायला या. हे बघा एकदम सुंदर नजारा. इथून आमची ट्रॅक चालू होणार आहे. आता हे आहे आमचं ट्रॅकचं पॉईंट. एवढी इथे सर्दी आहे ना की बोलू नका. बाय पूर्ण वाट लागलंय एवढी ना. व्ह्यू तर चांगले दिसत आहेत पण कधीपासून चढतोय भाई. कधी 4-5 तास आरामात गेले आमचे. 4-5 तास मॅक्सिमम. चढतोय फक्त चढतच चालू. जय माता दी बोलत आलं अर्ध्या रस्त्यात. आणि हा मागे तुम्ही व्ह्यू बघा काय सही झालाय. हा बघा कसा मस्त आहे ना व्ह्यू. इथे हलवा प्रसाद करून भेटेच घेतोय आम्ही. मस्त खातो इथे आणि मग इथून निघू. तर हे बघा असं काय असतं. ही चाय भेटते तुम्हाला एक आणि हे थोडेसे चणे असतात आणि हा शिरा असतो. मस्त आहे चांगलं. हाय नमस्कार गाईज. आणि फायनली आमचं अर्ध म्हणजे पूर्ण यात्रा तर कंप्लीट नाही होत बट आमचं वैष्णोदेवीचं दर्शन झालं आणि एवढं चांगलं झालं ना आणि मस्त झालं की सांगूच नका. पूर्ण प्रॉपर दर्शन वगैरे घ्यायला भेटलं. सारे बोलो जय माता दी. आवाज नहीं आई. जय माता दी. मैं नहीं सुनिया. जय माता दी. जोर से बोलो जय माता दी. जय माता दी. वैष्णोदेवी माते की जय. भाई साहब काय व्ह्यू वाटतं. रात्री तर अजूनच चमकतं भाई देवीचं मंदिर. म्हणजे एकदम चांगलं वाटतं ना. बघा किती मस्त वाटतं. आणि कलर पण चेंज होत आहेत त्याचे ना मध्ये. हे बघा आता हा झाला. आता थोड्या टायमाने बघा असं होईल. हे इथून असं ना पूर्ण आपल्याला वरतून जायला लागतं चालत. मग तिथून आपल्याला अजून खूप सारे व्हेरिफिकेशन्स होतात. चेकिंग्स होतात. म्हणजे एकदम खूप स्ट्रिक्टली होतं इथे सर्व काही. तिथून तर तुम्ही प्रसाद वगैरे पण घेत असणार ना खालून तर ते सर्व घेऊ नका. कारण काय तिथे मंदिरात तुम्ही कायच नाही चढू शकतो. कायच नाही झालं. आता मी इथून चाललं भैरव दर्शनासाठी. कारण का इथे असं मानलं जातं की इकडे दर्शन केलं आणि ते दर्शन नाही केलं तर तुमची यात्रा कंप्लीट नाही होत. आणि आता इथे मस्त व्ह्यू पॉईंट झालेला आहे. भैरव बाबाचं पण दर्शन झालं. सर्व काही झालं. आता मी चाललो खाली उतरू. घोड्यावरती गदा. ट्रॅकिंग वगैरे झाली. सकाळ झाली पण आमचा का अजून खालचा पॉईंट येतच नाही कधीपासून. हे बघा सुंदर वैतागला आहे पूर्ण. मी पण वैतागलोय. टोकळावरती 12 वाजले आहेत. हॅलो गाईज, तर आमचं सर्व झालेलं आहे. आता कटरावरून आम्ही एक ट्रेन पकडली MCTC साठी. तिथून एक शेअरिंग कॅब करतो आम्ही याच्यासाठी बनियाल करून एक आहे. मग तिथून शेअरिंग कॅब केली. आता बनियालवरून एक ट्रेन जाते श्रीनगरसाठी. 20 रुपयात फक्त.
इथून डायरेक्ट श्रीनगर. तर आम्ही आता त्या कार मधून वगैरे उतरलेलो आहोत आणि इथे पूर्ण बर्फच बर्फ आहे. स्टेशन पण पूर्ण बर्फाने. हे बघा भाई साहेब स्टेशन बघा. हॅलो गाईस, तर हे बघा हे सर्व आलो काश्मीरला. आंघोळ वगैरे केली, सर्व झालं आणि आता डिनरला आलो. हे बघा डिनर करतो आम्ही. बघू शकतो तुम्ही आमचा डिनर. हॅलो गाईस, काल रात्री जेवलो वगैरे आणि झोपलो. हा बघा सुंदर. आणि हा बघा आखी पाणी वगैरे भरतोय. आता आम्ही एक कार रेंट केलं आहे, म्हणजे कार वगैरे असं रेंटेलवरती केलं आहे. आणि तिथून आम्ही सोनमार्ग वगैरे तो साईडवेज म्हणजे असं खूप काय दाखवेल. 3,500 रुपयात मस्त केली आम्ही. आता जाऊन आम्ही पहिला आंघोळ वगैरे सर्व झालं, ब्रश वगैरे केले. आता आम्ही जाऊन तिथे ना हे करू, नाश्ता वगैरे करू काय आहे ते. मग तिथून आम्ही पूर्ण फिरू आणि मग रात्री तो परत आणून आम्हाला इथेच रूमवरती सोडेल. तर आता आम्ही श्रीनगरलाच आहोत. मग आता डायरेक्ट जाऊ सोनमर्गला. तिथून बघूया कसा काय व्ह्यू आहे. आणि एवढी थंडी आहे ना, मायनसमध्ये आहे व्हाईट. ही बघा आमची कार आहे. ही बघा ह्याच्यात आम्ही आता बॅग वगैरे लोड करून. हा आमचा ड्रायव्हर आहे. हे बघा हा करतो. हॅलो गाईस, तर आम्ही आता चाललो आहे. हे कारमध्ये बसलो आहे आणि समोर काय व्ह्यू झालाय खतरनाक. वही तो अंदाजा लगा रहा, मैं मनाली घूम के आया हूँ. क्या कश्मीर जगह है यार, जबरदस्त. एवढी चांगली आणि हे आहे ना काश्मीर, की जे कॅमेऱ्यात दिसतं तसं सेम आहे भाई. सेम तसं सेम आहे, कायच फरक नाही. सध्या तुम्ही आम्ही आता अर्ध्याच मिनिट पोचलो, जास्त पण नाही पोचलो. आणि ती एवढा बर्फ पडलाय ना सोनमर्गला. हे बघा पूर्ण व्हाईटच व्हाईट झालाय भाई. हाँ छोड़ा, तुम्हारे लिए और मिलता ही नहीं ना अच्छा वाला 2025. हॅलो गाईस, तर हे बघा आम्ही आता ना टनल मध्ये आहे. ह्याच्यात NHIDC सोनमार्ग टनल आहे ना, तिथे पोहोचलोय. अजय से वो भाई साहब, क्या है ये भाई, बर्फ तो देख आगे. ओ भाई मैं फुल बनना तू तारा सजना, कल्ला ते कवारा सजना, मिलना चाहूं दोबारा सजना, फेर ना ला दी लारा सजना, मिट्टी दा बन टे. हॅलो गाईस, तर हे बघा आता मी कुठे आहे. पूर्ण इथे माझ्या बाजूला बघू शकता तुम्ही किती बर्फ वगैरे आहे आणि खूप मजा आले. पूर्ण बर्फाची भरलेला आहे कसं. आणि इथे राईड्स वगैरे आहेत. तुम्हाला करायचं असेल तुम्ही करू शकता. तुम्हाला बार्गेनिंग वगैरे करायला लागेल तेव्हा तुम्हाला ना स्वस्त भेटेल. बघ ती स्वस्तात पण आहे राईड, बट तुम्हाला एक चांगली एक बार्गेनिंग स्किल पाहिजे तुमच्यात, तेव्हा होऊ शकते. आम्ही खूप सारे एन्जॉय केले, खूप सारे व्हिडिओज वगैरे बनवले, ते रील्स वगैरे. Under the boughs where the shadows play. तर हॅलो गाईज, हे बघा आम्ही इथे ना चाय वगैरे पिला ना. आणि इथे पुढे बघा पूर्ण बर्फच बर्फ आहे. खतरनाक ना. चाय पण इथे पूर्ण मायनसमध्ये, -3 डिग्रीमध्ये सेल्सिअस चालू आहे इथे. हे बघा स्कीट राईड वगैरे चालू आहे ते. आणि ते चाय वगैरे आम्ही पिला. त्याच्या आता आम्ही निघतोय इथून. दुसरे पण व्ह्यूज कव्हर अप करायचे आहेत ना, त्याच्यामुळे चला चलो सर. चलो. अरे सर मत बोलो, भाई बोलो. भाई भाई.
आता रात झाली. आम्ही आज लेट झालो थोडं येण्यासाठी. खूप सारे ॲप्स एक्सप्लोअर केलं आणि जेवायला वगैरे थांबलेलो. तर एवढी थंडी होती तर शूट करायलाच नाही भेटलं मला. तर मी आता इथे येऊन शूट करतोय. त्यांनी वगैरे आणून वगैरे सोडलं इथे. सर्व झालं आणि इथे खूप जास्त थंडी पडली. आता आम्ही फिलहाल तर झोपतो. रात्रीचे खूप रात झाले, म्हणजे 1-1:30 वाजले असतील बहुतेक. मग उद्याच भेटूया, तुम्हाला तिथे दाखवतो कसं काय. हॅलो गाईज, तर गुड मॉर्निंग. आम्ही उठलो वगैरे झालं, सर्व फ्रेश वगैरे, आंघोळ वगैरे केली आणि आम्ही जस्ट बाहेर निघालो आमच्याकडे. तर हे बघा आमची सकाळी बिर्याणी आलेली आहे. बघा मागवलं, 1 प्लेट एक्स्ट्रा मागवलं कारण काय खूप भूक लागलं, त्याच्यामुळे 1 प्लेट जास्त एक्स्ट्रा मागवलं. हॅलो गाईज, तर आम्ही नाश्ता वगैरे केला. आता चाललो आम्ही शिकारा राईडसाठी. फुल एन्जॉयमेंट. हॅलो गाईज, आता आम्ही शिकारा राईड करतोय दाल लेकमध्ये. दाल लेक तुम्ही खूप ऐकलं असेल. इथे हे आपलं कावा वगैरे भेटतो, फ्रूट सलाड हे ते. आणि हे बघा लोटस वगैरे आहेत बघा समोरचे, हे सर्व आहेत ना जे लोटस. हे बघा आम्ही कावा घेतलाय. हे कावा इकडचा फेमस है. अगर शुगर एक्स्ट्रा चाहिए, शुगर और ड्राई फ्रूट, हनी रहता है, केसर रहता है. थोड़ा इसमें शुगर डाल दो ना. पहले आप देखो भाई, अगर एक्स्ट्रा चाहिए एक्स्ट्रा भी है, पहले आप देखो, अगर चाहिए तो ले लो. मस्त आहे, मजा आली पिवायला. हे बघा गाईज, इथे आलोय आम्ही एक्सप्लोर करायला. डल लेकच्या नंतर सुकून आहे इथे, सुकून. इथे पूर्ण स्नो असतं, पण काय माहिती आता एवढा पडला नाही तरी ही स्नो, बट असतो इथे. हे बघा आम्हाला इथे नवीन मित्र मिळाले आहेत. आता आम्ही इथे क्रिकेट खेळतोय. बल्लेबाज यहाँ पे. और यहाँ पे गेंद आते हुए लज्जित मलिंगा यहाँ पे बॉलिंग करते हुए. धुन मसाला आउट होते हुए. फिर पंजाबी. तर आम्ही आता इथे आलेलो आहोत. हे बघा, हे ह्याला बोलतात संडे मार्केट. हे फक्त काश्मीरमध्ये एकच दिवस लागतं आणि संडेला लागतं ते. तर आज संडे होता तर आम्ही बोललो चला एक्सप्लोर करून घेऊया. तर दाल लेक वगैरे झालं. आता तिथे थोडं क्रिकेट वगैरे खेळलो. आता इथे आम्ही एक्सप्लोर करायला आलो आहे. हे बघा पूर्ण इथे बघू शकता तुम्ही, एवढे स्वस्त आहेत कपडे वगैरे, चांगलं आहेत सर्व. आता तिथे पुढे जाऊन अजून शॉपिंग करून एवढं टाईम झालं. थोडीफार घेतलं सामान, जास्त नाही. इथे ते खात होतं बस फक्त. हे आम्ही आता चालत पोचलो आपल्या क्लॉक टॉवरकडे. तुम्हाला माहिती असेल, हे खूप ऐकलं असेल तुम्ही, लाल चौककडचं क्लॉक टॉवर. रूमवरती बघा इथे बघू शकता पूर्ण मोठ्या कोंबड्या आहेत. कोंबड्या आहेत गाईचा. हे बघा गाईज, आम्ही आता जेवायला आलो आहे आणि हे आमचं डिनर आलं आहे. बघा डिनर, आम्ही बटर चिकन मसाला मागवला आहे. तर असं काय आहे इकडचं. आणि एक काय रुमाले रोटीज मागवल्यात. तर अजून काहीतरी मागूया, एवढ्यात तर पोट भरणार नाही कारण सकाळपासून खूप फिरलो आहे. तर गाईज आम्ही चेकआउट वगैरे करून निघालो आहे. आता आम्ही चाललो ट्रेन. हाँ जी, मराठी प्रॉपर. हम लोग महाराष्ट्रन मराठी बोलते. बघा तुम्ही बघू शकता गाईज, आमचं जेवण आलेलं आहे. आणि हा समोर व्ह्यू बघा काय आहे. व्ह्यू बघा काय झालं, खतरनाक. टेबल जरा जवळ घे, पुरण घे. हे बघा गाईज, खतरनाक असं जेवण आलं. तर इथे बघा व्ह्यू बघा. तर हॅलो गाईज, मी पोचलो घरी. आमची ट्रिप वगैरे एकदम मस्त झाली. मी काही शूट नाही करू शकलो कारण काय खूप थकलेलो. आणि हे ते आम्ही नंतर खूप एन्जॉय केली. KFC वगैरे खाली. आणि मी एंड व्हिडिओ बनवायला डायरेक्ट घरी आलो आहे. हा तुम्ही बघू शकता माझं घर आहे, मागचं माझं किचन आहे. आणि चला बाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट वगैरे करा. मी जास्त